नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. पण कधी मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर मिळणार आहेत. पण त्याआधी तुम्ही जर हे काम केलं असेल तरच मिळणार आहेत. संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, जे काही नमो शेतकरीचे थकीत हप्ते आहेत ते आता एकत्र तुम्हाला उद्या मिळणार आहेत. उद्या म्हणजेच की 18 तारखेला मिळणार आहेत. कारण की शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्यांचे नमो शेतकरीचे 2 हप्ते राहिले होते ते एकत्र मिळणार. आता किती मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, समधी शेतकरी का नंबर 1 चॅनलवर माहिती मिळणार आहे. पण त्याआधी तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे जे काही PM किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबविण्यात येते तिचे 8वा आणि 9वा दोन्ही हप्ते मिळाले नाही आणि दोन्ही हप्त्याचा कालावधी तो पूर्ण झालेला आहे. म्हणजेच की जे काही 4 महिन्यानंतर तुम्हाला हप्ता मिळत असतो ते 4 महिने झालेले आहेत आणि 8व्या हप्त्याचे 4 महिने होऊन 9व्या हप्त्याचे पण 4 महिने होत आलेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला मिळणार आहेत. पण यासाठी हेच शेतकरी पात्र नाहीत, बाकी शेतकरी अपात्र नाहीत. तर हे कोणते शेतकरी येत असणार आहेत ते संपूर्ण माहिती पाहूया. शेतकरी मित्रांनो, समजात पहिले पात्र होण्याचे कारण म्हणजे की ज्या शेतकऱ्यांची जे काही PM किसानसाठी सातबारा लावलेली आहे आणि सातबाराच्या आधारावर ते शेतकरी आहेत म्हणून गृहीत धरण्यात आलेले आहे, त्या आधारावर शेतकऱ्यांना पात्र करण्यात येते. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांची जे काही लँडची प्रॉब्लेम येत आहे, म्हणजे की जमिनीची प्रॉब्लेम येत आहे, तुमची सातबारा अपडेट करायला किंवा सातबारा पुन्हा एकदा जोडायला सांगत आहे, ते काम न केल्यामुळे तुम्ही अपात्र होत आहेत. दुसरं कारण म्हणजे जे काही शेतकऱ्यांनी फार्मा ID काढलेले नाही त्या शेतकऱ्यांना फार्मा ID काढून शेतकरी ओळखपत्र म्हणजे की फार्मा ID ही या योजनेसाठी जोडणं आवश्यक आहे. या फार्मा ID नसल्यानंतर तुम्हाला पीक विमा असो, नमो शेतकरी असो, इतर योजनेचा पण लाभ घेता येत नाही. त्यामुळे नमो शेतकरीसाठी पात्र होण्यासाठी फार्मा ID बी खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे जे काही DBTद्वारे तुम्हाला पैसे पाठवून देतात, त्यामुळे तुम्हाला जे काही पैसे पाठविले जातात आणि जे काही पैसे तुमच्या खात्यावर येतात त्यासाठी तुम्हाला आधार कार्डाची KYC करून बँकला लिंक पाहिजे. कारण की DBT प्रणाली ही ओळखपत्र असल्याशिवाय कोणतेही पैसे तुमच्या खात्यावर पाठवित नाही आणि ओळखपत्र अपडेट नसल्यामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे दिसत नसल्यामुळे हे पैसे थकीत राहतात. त्यामुळे पण शेतकऱ्यांना हप्ते मिळत नाहीत. हे कारण आहेत अपात्र होण्याची. तर शेतकरी मित्रांनो, एकत्र तुम्हाला 4,000 रुपये म्हणजे की नमोचा 8वा आणि 9वा हप्ता 4,000 रुपये या तारखेला म्हणजे की 18 तारखेला तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. तरी पण तुम्ही संपूर्ण जात पडताळ करायची आहे, तुमची कागदपत्र संपूर्ण आहेत का आणि हे मित्रांना पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करायचा आहे. महत्त्वपूर्ण माहिती नेहमीच शेतकरी का नंबर 1 चॅनलवर भेटत राहतात. त्यामुळे चॅनलवर सबस्क्राईब केलं असलं लाईक करायचं आहे आणि लाईक केली असली शेअर पण करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे नेहमीच माहिती टाकत राहू. भेटूया नेक्स्ट वेळी. तोपर्यंत धन्यवाद.